नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानांकुर प्रबोधिनीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी श्रद्धा खैरे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 2025 पासून राज्यसेवा म्हणजेच आपली MPSC ही लेखी स्वरूपात होणार आहे. म्हणजेच UPSCच्या धर्तीवर आता MPSC होणार आहे. तर ह्याचं नेमकं बदललेलं स्वरूप काय आहे हे आपण पुढच्या काही वेळामध्ये पाहून घेणार आहोत. त्यामुळे निश्चिंत व्हा, या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थित माहिती मिळेल. सगळ्यात पहिल्यांदा तर आपण काय पाहणार आहोत हे पाहूयात. म्हणजेच आपली ज्ञानांकुरची आरंभ बॅच, त्यानंतर आपण राज्यसेवेचं नवीन स्वरूप पाहणार आहोत. तसेच पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा यांचा आपण संक्षिप्त आढावा घेणार आहोत. त्यानंतर मुलाखतीचा संक्षिप्त आढावा आणि अभ्यासाचे टप्पे आपण विस्तृत स्वरूपामध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सुरू करूयात. सगळ्यात पहिल्यांदा तर ज्ञानांकुर तुम्हा सर्वांसाठी या MPSC 2025साठी एक आरंभ बॅच घेऊन येतोय. आरंभ म्हणजे सुरुवात. तर ही सुरुवात होत असते आपला पाया पक्का करून, म्हणजेच आपलं फाउंडेशन पक्का करून. तर ज्ञानांकुरची ही जी आरंभ बॅच आहे ही तुमचं फाउंडेशन आणि मेंटरशिप बॅच आहे. म्हणजेच या परीक्षेसाठी लागणारी तयारी अगदी सुरुवातीपासून शून्यापासून या बॅचमधून तुम्हाला करता येणार आहे. या बॅचमध्ये तुम्हाला पूर्व, मुख्य तसेच मुलाखतीचीही तयारी करून घेतली जाईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनुभवी व तज्ज्ञ मेंटरकडून नवीन आणि जुन्या या सर्वांसाठीच पाया पक्का करणारी ही फाउंडेशन बॅच आहे. याचा तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी नक्की फायदा घ्यावा. चला तर मग आपण पाहूयात की राज्यसेवेचं हे नवीन स्वरूप किंवा पॅटर्न बदललेला पॅटर्न असं म्हणतात, हे नेमकं आहे काय. सगळ्यात महत्त्वाची, सगळ्यात पहिली गोष्ट, हे जे 3 टप्पे आहेत जे आधीही होते तेच 3ही टप्पे आत्ताही आहेत. म्हणजेच आधी तुमची पूर्वपरीक्षा होणार. पूर्वपरीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला मुख्य परीक्षा देता येणार आणि या मुख्य परीक्षेनंतर तुमची मुलाखत होणार आणि मग मुख्य परीक्षा आणि मुलाखत या दोन्हीचे गुण एकत्र करून तुमची फायनल मेरिट लिस्ट तयार होणार. सगळ्यात पहिल्यांदा तर आपण पूर्वपरीक्षेबद्दल माहिती पाहूयात. आत्तापर्यंत MPSCची जी पूर्वपरीक्षा होत होती ती परीक्षा आणि आता इथून पुढे 2025 पासून होणारी पूर्वपरीक्षा याच्यामध्ये काय बदल आहे. सगळ्यात पहिल्यानंतर ही पूर्वपरीक्षा तुमची 400 गुणांची होणार आहे. याच्यामध्ये 2 महत्त्वाचे विषय आहेत. तुमचा पहिला विषय आहे सामान्य अध्ययन म्हणजे GS आणि तुमचा दुसरा विषय आहे CSAT. सामान्य अध्ययनमध्ये आपल्याला एकूण 100 प्रश्न आणि 200 गुण, म्हणजेच एका प्रश्नाला इथे 2 गुण आहेत आणि तुम्हाला वेळ असणार आहे 2 तास. आणि CSATमध्ये तुम्हाला 80 प्रश्न आणि 200 गुण आणि तुम्हाला वेळ असणार आहे 2 तास. या 400 मार्काच्या पूर्वपरीक्षेमध्ये तुम्हाला किती मार्क्स पाडायचे हा जर आपल्याला प्रश्न पडत असेल तर सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, हा जो CSATचा पेपर आहे तो इथे क्वालिफाईंग स्वरूपाचा आहे. क्वालिफाईंग म्हणजे काय, तर हा पेपर पास केल्याशिवाय तुमचं नाव यादीमध्ये येणार नाही. म्हणजेच CSATचे गुण तुमच्या मेरिट लिस्टमध्ये पकडले जात नाहीत. मात्र तुमची नाव मेरिटमध्ये येण्यासाठी किंवा या पेपरचे तुमचे गुण काउंट करण्यासाठी CSAT तुम्हाला क्वालिफाय करावाच लागतो. तर किती मार्क्स पाडावे लागतात CSATमध्ये, तर 33% गुण, म्हणजेच 200 पैकी एकूण 67 गुण आपल्याला पाडावे लागतात. जे की पाडणं सहज शक्य होतं. ते कशा प्रकारे आपण पाडायचे ह्याचीही चर्चा आपण येणाऱ्या आपल्या व्हिडिओजमध्ये करणार आहोत. आणि तुमचा सगळ्यात महत्त्वाचा पेपर आहे तो पूर्वपरीक्षेतला, तो म्हणजे GS म्हणजे सामान्य अध्ययन. आता या सामान्य अध्ययनमध्ये तुम्हाला जितके गुण मिळतील ते गुण जर तुमच्या कट ऑफ मार्क्सच्या वरती असेल तर तुम्ही पूर्वपरीक्षा पास केली, म्हणजेच तुम्ही पूर्वपरीक्षा क्वालिफाय केली असा त्याचा अर्थ होतो. आत्तापर्यंत MPSCचा असलेला पॅटर्न आणि UPSCचे लागलेले कट ऑफ या दोन्हीचा विचार करून आपण जर पाहिलं तर आपल्याला 95+ म्हणजेच 95च्या पुढे मार्क्स ठेवणं हा आपण सेफ स्कोअर म्हणू शकतो. आपण पुढे जाऊयात. ही पूर्वपरीक्षा जी असणार आहे ही MCQ म्हणजेच वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, म्हणजेच एक प्रश्न आणि 4 पर्याय. आत्तापर्यंत ज्या प्रकारे MPSCची पूर्वपरीक्षा होत होती अगदी त्याच स्वरूपात ही सुद्धा पूर्वपरीक्षा होणार आहे. म्हणजेच लक्षात घ्या, जरी पॅटर्न बदललेला असला तरी पूर्वपरीक्षा मात्र जशी आत्तापर्यंत होत होती त्याच प्रकारे होणार आहे. तसेच निगेटिव्ह मार्किंग आहे का, तर हो, ह्याही परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही
केवळ पात्रता चाचणी आहे. आता या शब्दाचा अर्थ काय? केवळ पात्रता चाचणी म्हणजेच जेव्हा तुमची फायनल मेरिट लिस्ट लागते मुख्य परीक्षेच्या नंतर, मुलाखतीच्या नंतर, त्यामध्ये पूर्वपरीक्षेचे गुण पकडले जात नाहीत. म्हणजेच पूर्वपरीक्षा तुम्हाला फक्त कशासाठी द्यायची आहे? तर मुख्य परीक्षेला तुम्हाला बसता यावं यासाठी तुम्हाला पूर्वपरीक्षा पास करायची आहे. ठीक आहे, आपण पुढे जाऊयात. आता आपण पाहूयात मुख्य परीक्षा. आता काय बदललं आहे? आत्तापर्यंत MPSCची जी मुख्य परीक्षा होत होती ती सुद्धा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, म्हणजेच प्रश्न आणि त्याचे 4 पर्याय तुम्हाला दिले जायचे आणि त्या 4 पर्यायांपैकी एक त्याचं उत्तर असायचं आणि ते तुम्हाला टिक करायचं असायचं. परंतु आता मुख्य परीक्षेमध्ये खूप मोठा बदल झालेला आहे. UPSCच्या पॅटर्नवर हा झालेला बदल आपण समजावून घेऊयात. सावकाशपणे आपण हा बदल समजावून घेऊयात. आता मुख्य परीक्षेमध्ये आपण 2 प्रकार केलेत. एक तर आहेत क्वालिफाईंग पेपर म्हणजेच पात्रता विषय आणि दुसरे आहेत मुख्य पेपर म्हणजेच निकालात स्थान देणारे पेपर. ठीक आहे, पाहूयात. क्वालिफाईंग पेपर आहेत 2. आता क्वालिफाईंग हा शब्द जेव्हा पण येतो त्याचा अर्थ असा असतो की तुम्हाला काही टक्केमध्ये त्याच्यामध्ये मार्क्स पाडावेच लागतात आणि ते मार्क्स तुम्हाला शेवटी पकडले जात नाहीत. म्हणजेच मुख्य परीक्षेमध्ये 2 क्वालिफाईंग पेपर आहेत, मराठी आणि इंग्रजी. हे 300 पैकी पेपर होतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 25% गुण पाडावे लागतात. ठीक आहे, आणि मुख्य पेपर जे होतात ते एकूण 7 पेपर होतात आणि ह्या 7 पेपरचे गुण तुमच्या शेवटच्या रिझल्टमध्ये पकडले जातात. म्हणजेच क्वालिफाईंग पेपरचे गुण पकडले जातात का? तर नाही, परंतु त्याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 25% गुण, 300 पैकी 25% म्हणजेच 75 गुण पाडावे लागतात. आणि हे जे मुख्य पेपर आपले आहेत 7, त्याचे एकूण गुण होतात 1750. ते कसे होतात ते सुद्धा आपण समजून घेऊयात. ठीक आहे, आता क्वालिफाईंग पेपरबद्दल आपण थोडीशी माहिती पाहूयात. याला आपण कंपल्सरी पेपर पण म्हणू शकतो, कारण हे 2 पेपर जर तुम्ही क्वालिफाय केले नाहीत, म्हणजेच इंग्रजीमध्ये तुम्हाला 300 पैकी 75 मार्क्स आणि मराठीमध्ये तुम्हाला 300 पैकी 75 मार्क्स जर मिळाले नाहीत तर तुमचे पुढचे पेपर चेकही केले जाणार नाहीत, असा याचा अर्थ होतो. ठीक आहे, आता आपण पुढे पाहूयात. मुख्य पेपर आपण ज्याला म्हणतो असे मुख्य पेपर आहेत 7 आणि हे मुख्य पेपर याच्यामध्ये आपण परत 3 प्रकार केलेत. एक तर आपण केले GSचे पेपर म्हणजेच सामान्य अध्ययनाचे पेपर, नंतर ऑप्शनल म्हणजेच वैकल्पिक विषयाचे पेपर आणि तिसरा आहे आपला एसेचा पेपर. ठीक आहे, आपण पाहूयात. सामान्य अध्ययनाचे जे पेपर आहेत या प्रत्येक पेपरला म्हणजे हा 1, 2 आणि 3, 4 म्हणजे GS1, GS2, GS3 आणि GS4 असं आपण म्हणूयात. आणि या पेपरला प्रत्येकी 250 गुण आपल्याला आहेत. अगेन ऑप्शनलचे सुद्धा आपल्याला एक वैकल्पिक विषय निवडावा लागतो. तो कसा निवडायचा याबद्दल सुद्धा आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर वैकल्पिक विषयाचा पेपर 1 असतो त्याला 250 गुण आणि पेपर 2ला सुद्धा 250 गुण. आणि एसे म्हणजे आपला जो निबंध आहे त्या निबंधाच्या पेपरला सुद्धा आपल्याला 250 गुण असतात. म्हणजे असे हे 7 विषयांचे एकूण 1750 गुण मुख्य परीक्षेला असतात आणि या 1750 गुणांपैकी आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे असतात. आपण पुढे पाहूयात. ही मुख्य परीक्षा जी असते ती लेखी स्वरूपाची असते. म्हणजे ह्याच्यामध्ये साधारण तुम्हाला 20 प्रश्न विचारले जातात ज्याचं उत्तर तुम्हाला एका शब्द मर्यादेमध्ये लिहायचं आहे. म्हणजे कधी कधी तुम्हाला असं विचारलं जाईल की खालील प्रश्नाचे उत्तर 300 शब्दामध्ये लिहा किंवा 400 शब्दामध्ये लिहा, 500 शब्दामध्ये लिहा. तितक्याच शब्दांमध्ये तुम्हाला ते उत्तर व्यवस्थित लिहावं लागतं आणि त्या उत्तराला तुमच्या उत्तराच्या दर्जानुसार मार्क्स दिले जातात. याला आपण वर्णनात्मक किंवा दीर्घत्वरी स्वरूप म्हणू शकतो. आणि हा टप्पा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजेच यादीत स्थान देणारा हा टप्पा असतो. म्हणजे इथे तुम्हाला जितके जास्त गुण मिळतील तितकी तुमची चांगली पोस्ट निघण्याची शक्यता वाढते. आपण पुढे पाहूयात. शेवटचा टप्पा आहे तो आहे मुलाखतीचा टप्पा, ज्याला एकूण 275 गुण दिलेले आहेत. हा तोंडी स्वरूप आहे आणि ही व्यक्तिमत्व चाचणी आपण म्हणू शकतो. इथे तुमच्या नॉलेजसोबतच तुमची पर्सनॅलिटीसुद्धा चेक केली जाते आणि शेवटी तुमचा जो निकाल लागणार आहे ते तुमचे मुख्य परीक्षेचे 1750 गुण आणि तुमच्या या मुलाखतीचे 275 गुण असे एकूण 2025 गुणांपैकी तुमचा निकाल लागणार आहे. म्हणजेच तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का, 2025ला होणारा हा चेंज 2025 गुणांपैकी तुम्हाला किती मार्क्स मिळतील यावर डिपेंड असणार आहे. आपण पुढे पाहूयात.
आता हे सगळं पाहिल्यानंतर तुम्हाला टेन्शन येणं साहजिक आहे. टेन्शन न घेता आपण ज्ञानांकुरची आरंभ बॅच घेऊयात. कारण या आरंभ बॅचमध्ये तुमचं फाउंडेशन पक्कं केलं जाणार आहे आणि तुम्हाला अनुभवी आणि तज्ज्ञ मेंटरकडून मेंटरशिपसुद्धा दिली जाणार आहे. पुढे आपण काही अभ्यासाचे टप्पे पाहूयात. जसं की जर तुमच्यातले काही स्टुडंट नवीन असतील किंवा काही जुने असतील, परंतु कोणत्याही परीक्षेला पास करण्यासाठी किंवा स्पेसिफिकली MPSC किंवा UPSC सारख्या परीक्षांना पास करण्यासाठी काही महत्त्वाचे टप्पे आहेत, ते आपण पाहूयात. परीक्षेचे 3 टप्पे आपण पाहिले, पूर्व, मुख्य आणि मुलाखत. मात्र अभ्यास करताना आपल्याला 5 टप्प्यांमधून जावं लागतं. एकदम बेसिक टप्पे आहेत हे 5. त्यातला सगळ्यात पहिला तुमचा टप्पा आहे तो म्हणजे फाउंडेशन. आणि फाउंडेशन म्हणजे पायाभरणी म्हणजेच तुमच्या अभ्यासक्रमाची, तुमच्या परीक्षेची ओळख करून घेणे, ज्याला आपण फाउंडेशन हा टप्पा म्हणतो. ह्या टप्पा आपण पुढे विस्तृत स्वरूपात डिस्कस करूयात. तुमचा पुढचा टप्पा आहे इंटिग्रेटेड, म्हणजे तुम्हाला पूर्व आणि मुख्य याचा एकत्रितपणे अभ्यास करायचा आहे. नंतर तुम्हाला पूर्व परीक्षेचा सेपरेट अभ्यास, मुख्य परीक्षेचा सेपरेट अभ्यास आणि मग शेवटी मुलाखतीचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. पाहूयात आपण. आपला जो पहिला टप्पा आहे तो म्हणजे फाउंडेशन. तर फाउंडेशनमध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जर काही करायचं असेल तर तुमच्याकडे असणारा वेळ, तुम्हाला कधी परीक्षा द्यायची, एका व्यवस्थित पेन आणि पेपर घेऊन तुम्हाला तुमची या प्रवासातली जी जर्नी आहे, हा जो तुमचा प्रवास आहे हा तुम्हाला व्यवस्थित प्लॅन करायचा आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिलं जर काही काम तुम्हाला करायचं असेल तर आयोगाच्या वेबसाईटवरून तुम्हाला अभ्यासक्रम डाउनलोड करायचा आहे आणि पूर्व आणि मुख्यचा अभ्यासक्रम तुम्हाला पाठ करायचा आहे. लिटरली पाठ करायचा आहे किंवा ज्या ठिकाणी तुम्ही अभ्यास करता त्या ठिकाणी तुमच्या समोरच्या भिंतीवरती पूर्व आणि मुख्यचा अभ्यासक्रम चिटकवलेला असायलाच हवा. रोज कमीत कमी एकदा तरी तुम्ही हा अभ्यासक्रम तुमच्या नजरेखालून घालायला हवा, म्हणजे हवाच. ठीक आहे. आपण हा जो टप्पा डिस्कस करतोय ना फाउंडेशन, तर या टप्प्यासाठी तुम्हाला 1 ते 2 महिने लागू शकतात. म्हणजे कमीत कमी 1 महिना आणि जास्तीत जास्त तुम्हाला 2 महिने या टप्प्याला द्यायचे आहेत. आजपासून किंवा या महिन्यात मे ते जून महिन्यामध्ये जर तुम्ही सुरुवात करत असाल या परीक्षेसाठी तर तुम्ही 1.5 ते 2 महिने व्यवस्थित या टप्प्याला देऊ शकता. परंतु तुम्ही जर हा व्हिडिओ सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पाहत असाल तर जेव्हा तुमची परीक्षा 6 ते 7 महिन्यांवर असेल, अशावेळी फाउंडेशनसाठी तुम्हाला फक्त 1च महिना द्यायचा आहे. तर या टप्प्यामधली सगळ्यात पहिली गोष्ट आपण पाहिली ती म्हणजे तुमची जर्नी तुम्हाला प्लॅन करायची. दुसरी गोष्ट, अभ्यासक्रम तुमच्या डेस्कवर हवाच. तिसरी गोष्ट आणि सर्वात महत्त्वाची, तुम्हाला वर्तमानपत्र आणि चालू घडामोडींचं वाचन आजपासून सुरू करायचं आहे. वर्तमानपत्र कसं वाचायचं याबद्दल पण आपण माहिती घेणार आहोत. ठीक आहे. तुमचा पुढचा टप्पा आहे तो म्हणजे तुम्हाला NCERT. जर तुम्हाला NCERT वाचणं सोपं वाटत असेल तर NCERT किंवा स्टेट बोर्डची पुस्तके तुम्हाला वाचायची आहेत. कोणती पुस्तकं वाचायची आहेत, कशी वाचायची आहेत, त्या सगळ्याबद्दल आपण हळूहळू आपल्या फाउंडेशन बॅचमध्ये आणि आपल्या या यूट्यूब चॅनलवर सुद्धा डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. आता या टप्प्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जर कोणती गोष्ट करायची असेल तर ती म्हणजे वैकल्पिक विषयाची ओळख. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यात महत्त्वाचा बदल जो झाला आहे तो म्हणजे तुम्हाला MPSCमध्ये आता एक वैकल्पिक विषय निवडायचा आहे. वैकल्पिक विषय म्हणजे काय, तो कसा निवडावा किंवा प्रत्येक वैकल्पिक विषयाचे काय तोटे आहेत, काय फायदे आहेत, या सगळ्याचं डिस्कशन आपण आपल्या बॅचमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा करणार आहोत. त्यामुळे आत्ताच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचे अपडेट मिळवा. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं तुम्हाला ॲनालिसिस करणं खूप 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 गरजेचं आहे. आता यामध्ये अगेन 2 गोष्टी आहेत. प्रिव्हियस इयर क्वेश्चन म्हणजे कोणते, आता जर पॅटर्न चेंज झाला आहे, ठीक आहे, तर मग तुम्ही क्वेश्चन कुठून आणणार. सगळ्यात पहिली गोष्ट, पॅटर्न जरी बदलला असला तरी पूर्वपरीक्षेचं स्वरूप सेम असल्यामुळे आपण पूर्वपरीक्षेच्या संदर्भासाठी आत्तापर्यंतच्या आयोगाचे सर्व पेपर पाहू शकतो. एक. दुसरी गोष्ट, मुख्य परीक्षेचं स्वरूप जरी बदललेलं असलं तरीही UPSCच्या धर्तीवर हा पॅटर्न असल्याने आपण UPSCच्या काही प्रश्नांचा सुद्धा याच्यामध्ये आढावा घेऊ शकतो. कारण आपण जर अभ्यासक्रम पाहिला, जो की आपण डिस्कस करणारच आहोत, तर तो अभ्यासक्रम जर पाहिला तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी भारताचा भाग आणि थोड्याशा महाराष्ट्राच्या भारांशासह असं आपल्याला दिलेलं आहे. त्यामुळे प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं सुद्धा ॲनालिसिस करणं खूप गरजेचं आहे, जे की आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर करून घेत आहोत. पुढे, आणि तुम्हाला तुमचे सोर्सेस म्हणजे तुमची बुक लिस्ट डिसाईड करायची आहे. आणि सोर्सेस म्हणजे फक्त बुक लिस्ट नाही, तर सोर्सेसमध्ये तुमच्या टेस्ट सिरीज असतील,
किंवा तुमचे ॲनालिसिसचे बुक्स असतील किंवा तुम्ही कुठले क्लास करणार असाल तर ते कुठले असतील, या सगळ्या गोष्टीसुद्धा तुमच्या सोर्सेस आहेत. इवन तुम्ही कोणतं वर्तमानपत्र वाचलं पाहिजे किंवा कोणते स्टेट बोर्ड किती वेळा वाचले पाहिजेत, हे सुद्धा तुमचे सोर्सेस आहेत. तर तुमचे सोर्सेस एकदा फायनलाईज करा आणि तुमच्यासोबत असा एखादा क्लास ठेवा, असा एखादा यूट्यूब चॅनल जसा की आपला ज्ञानांकुर प्रबोधिनी ठेवा, की जो तुम्हाला या प्रवासामध्ये सतत मार्गदर्शन करत. आणि आपल्या फाउंडेशन बॅचचे, आपल्या मेंटरशिप बॅचचा उद्देशच तो आहे की नव्याने तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक पावलावर येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळालं पाहिजे. ठीक आहे, आपण पुढे पाहूयात. आपला पुढचा टप्पा आहे इंटिग्रेटेड स्वरूप. म्हणजे एकदा तुमचा पाया पक्का झाला, एकदा तुमचं फाउंडेशन तयार झालं की मग आपल्याला जायचं आहे इंटिग्रेटेड स्वरूपात. म्हणजे काय, तुम्हाला जवळपास 3 ते 4 महिने, जो की इथे मी टाईम दिला आहे, तुम्हाला जवळपास 3 ते 4 महिने पूर्व आणि मुख्य या दोन्हीचा एकत्र अभ्यास करायचा आहे. एकत्र अभ्यास करणार म्हणजे कसं, तर तुम्हाला पूर्व आणि मुख्यसाठी कॉमन असणारे विषय, कॉमन असणारे टॉपिक यांचा आधी अभ्यास करून घ्यायचा आहे. ठीक आहे, या टप्प्यामध्ये तुम्ही काय करू शकता, GS 1, 2 आणि 3 ह्याच्या गरज वाटेल तेवढ्या तुम्ही नोट्ससुद्धा काढू शकता. सोबत तुमचं वर्तमानपत्र आणि चालू घडामोडींचं वाचन तर हवंच आहे, कारण वर्तमानपत्र, चालू घडामोडी हा असा विषय आहे जो पूर्व, मुख्य आणि मुलाखत या तीनही टप्प्यांमध्ये तुमच्यासाठी खूप गरजेचा आहे. यानंतर तुम्ही या टप्प्यामध्ये जेव्हा GS 1, 2, 3 याचं वाचन करताय किंवा कॉमन विषयांचं वाचन करताय, अशावेळी तुम्ही तुमची संदर्भ पुस्तकं ठरवू शकता. आणि अशावेळी सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काम करायचं आहे ते म्हणजे तुमचा वैकल्पिक विषय तुम्हाला ठरवायचा आहे. कारण जेव्हा तुम्ही इंटिग्रेटेडची तयारी करताय, पूर्व आणि मुख्यची एकत्र तयारी करताय, तेव्हा तुम्ही ऑलमोस्ट सगळ्या विषयांच्या टचमध्ये असता. आणि अशावेळी तुम्हाला एक 7 ते 8 असे विषय बाजूला काढायचे होते की जे तुम्ही ऑप्शनल म्हणून घेऊ शकता. आणि या 3 ते 4 महिन्यामध्ये त्या सगळ्या विषयांचा थोडासा टच झाल्यानंतर तुम्ही एक फायनल डिसिजन घेऊ शकता की आता तुम्हाला कोणता विषय वैकल्पिक विषय म्हणून ठरवायचा आहे. वैकल्पिक विषय कसा ठरवावा याबाबतही आपल्या चॅनलवर तुम्हाला व्हिडिओज मिळत राहतील. ठीक आहे, आणि पुढे तुम्हाला जर सगळ्यात महत्त्वाचं काही करायचं आहे तर ते म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं ॲनालिसिस करायचं आहे. ते कसं करायचं आहे ते पण आपण पाहूयात. क्वेश्चन कुठून मिळवायचे हे मी तुम्हाला आत्ता सांगितलेलं आहे. ठीक आहे, आणि इथे तुम्हाला रोज प्रश्नांचा सराव करायचा आहे. तर कोणत्या प्रश्नांचा, तुम्ही फक्त MCQचा सराव करायचा की लेखीही सराव करायचा, त्याबद्दलसुद्धा आपण पाहूयात. आपल्याला आन्सर रायटिंगची सुद्धा प्रॅक्टिस पहिल्या 1 ते 1.5 महिन्याच्या नंतर सुरुवात करायची. मग ती कशी सुरुवात करायची त्याबद्दलसुद्धा आपण हळूहळू माहिती घेणार आहोतच. आपण पुढे जाऊयात. आता जेव्हा तुमच्या परीक्षेला, पूर्वपरीक्षेला 3 ते 4 महिने शिल्लक असतील, अशावेळी तुम्हाला पूर्वपरीक्षेचा म्हणजे फक्त प्रिलिम्स ओरिएंटेड तुम्हाला स्टडी करायचा आहे, जो की 3 ते 4 महिन्यामध्ये व्यवस्थित होतो. तर अशावेळी तुम्हाला कशाचा अभ्यास करायचा आहे, तर फक्त पूर्वपरीक्षेसाठी असणारी किंवा आता पूर्वपरीक्षेचा तुम्हाला पूर्ण अभ्यास करायचा आहे. मुख्य परीक्षेचा या ठिकाणी विचार करायचा नाही आहे. आणि इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करायची ती म्हणजे आता CSATचा अभ्यास करायचा आहे. CSATवर तुम्हाला फोकस करायचा आहे, कारण ह्याला आवश्यक असणारे मार्क्स जरी फक्त 33% असले तरी हा विषय तुम्हाला लिस्टच्या बाहेरही निघू शकतो. आणि म्हणून CSATवर सुद्धा आता फोकस करणं गरजेचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, जसं की आपलं चालू घडामोडींचं वाचन चालूच ठेवायचं आहे. संदर्भ पुस्तकं, आता पूर्वासाठी असणारी संदर्भ पुस्तकं वेगळी असतील, त्यांचंही व्यवस्थित वाचन करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, इथे तुम्हाला टेस्ट सोडवायच्या आहेत आणि त्यासुद्धा टॉपिकनुसार टेस्ट सोडवायचे आहेत. आणि एकदा तुमच्या टॉपिकनुसार टेस्ट सोडून झाला की मग तुम्ही फुल लेंथ टेस्ट या ठिकाणी सोडवायच्या आहेत. जितकी जास्तीत जास्त प्रॅक्टिस करता येईल तितकी जास्तीत जास्त प्रश्नांची प्रॅक्टिस करायची आहे. क्वेश्चनचं ॲनालिसिस करायचं आहे जसं मी सांगितलं, आणि रोज प्रश्नांचा सराव करायचा आहे. आणि सोबत महत्त्वाची नोट लक्षात घ्या, ती म्हणजे शॉर्ट नोट्स तुम्हाला या ठिकाणी करायच्या आहेत रिव्हिजनसाठी. म्हणजे पूर्वपरीक्षेच्या आधी एक आठवडाभर तुम्हाला रिवाईज करता येतील अशा प्रकारच्या तुमच्या शॉर्ट नोट्स तयार हव्यात. ठीक आहे, आता आपण पुढे पाहूयात. आता आहे आपली मुख्य परीक्षा. म्हणजेच एकदा पूर्वपरीक्षा झाली की त्यानंतर तुम्हाला आता उरलेला मुख्य परीक्षेचा अभ्यास करून घ्यायचा आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा फोकस कशावर करायचा असेल तर ते म्हणजे GS 4, जो विषय फक्त मुख्य परीक्षेला आहे. नंतर एसे म्हणजे तुमचा निबंध आणि आन्सर रायटिंगवर तुम्हाला जास्तीत जास्त फोकस ठेवायचा आहे. सोबतच GS 1, 2 आणि 3 जे की तुम्ही इंटिग्रेटेडमध्ये पूर्ण केलेले असतील आणि ऑप्शनल या सगळ्या विषयांची तुम्हाला रिव्हिजन करायची आहे. म्हणजे लक्षात ठेवा, मुख्य परीक्षेला येण्याच्या आधीच GS 1, 2, 3 आणि ऑप्शनल ह्याचा बऱ्यापैकी आपल्याला अभ्यास करून घ्यायचा आहे. आणि मग जेव्हा पूर्वपरीक्षा होईल त्याच्यानंतर हा रिव्हिजनला आलेला असेल तुमचा विषय. ठीक आहे, तो कसा येईल, त्यासाठी कशी तयारी करायची, यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे,
पुढे वर्तमानपत्र चालू घडामोडीचं वाचन आपल्याला चालूच ठेवायचं आहे. टॉपिकनुसार तुम्हाला टेस्ट सोडवायच्या आहेत. इथे तुम्हाला आन्सर रायटिंगच्या टेस्ट सोडवायच्या आहेत आणि तुम्हाला रोज कमीत कमी 2 ते 3 किंवा 5 आन्सर रोज लिहायचे आहेत. आणि वीकली तुम्हाला किंवा 1-2-3 दिवसातून तुम्हाला एक पूर्ण फुल लेंथ टेस्ट सोडवायची आहे. ठीक आहे. इथेच तुम्हाला PYQचं ॲनालिसिस पण करायचं आहे आणि तुमच्या रिव्हिजनसाठी तुम्ही शॉर्ट नोट्स बनवू शकता आणि जसे तुमच्या टेस्ट सिरीज होत जातील तसं तुम्ही त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशनसुद्धा करू शकता. आता शेवटचा टप्पा येतो तो म्हणजे मुलाखत. मुख्य परीक्षा झाल्यानंतर मुलाखतीसाठी बऱ्यापैकी वेळ असतो. ही जास्त काही नाही, ही तुमच्या व्यक्तिमत्त्वाची चाचणी आहे आणि ह्याच्यामध्ये तुमच्या नॉलेजसोबतच तुमची पर्सनॅलिटीसुद्धा चेक केली जाते. तर इथे तुम्हाला तुमच्या रेझ्युमीवर काम करायचं असतं. इथे तुम्हाला मॉक इंटरव्ह्यूज द्यायचे असतात आणि तुम्ही जो काही अभ्यास केला आहे त्याची थोडीशी रिव्हिजन करून एक जनरल अवेअरनेस तुम्हाला डेव्हलप करायचा असतो. ठीक आहे. आता हे सगळं पाहिल्यानंतर जरी तुम्हाला टेन्शन येत असलं तरी टेन्शन घेऊ नका, कारण आपल्याकडे ज्ञानांकुरची आरंभ बॅच आहे. या आरंभ बॅचमध्ये आपण तुमचा पाया पक्का करणार आहे आणि तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर मेंटरशिप प्रोव्हाइड करणार आहोत. ह्याच्यामध्ये तुम्हाला पूर्व, मुख्य आणि मुलाखतीची तयारी करून घेतली जाईल. तसेच अनुभवी आणि तज्ज्ञ मेंटरकडून जुन्या आणि नव्या सर्वांसाठी पाया पक्का करणारी ही बॅच आहे. आणि आपल्या ज्ञानांकुर प्रबोधिनीचा विषय काय आहे माहिती का? या सेशनमध्ये आपण आज पाहूयात की स्पर्धा किती आहे. कसं आहे माहिती का, विषय काय माहिती का, स्पर्धा किती आहे हा प्रश्न पडला आपल्या सगळ्यांनाच. जुने विद्यार्थी, नवे विद्यार्थी, नक्की कोण पुढे जाणार हे सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तर पाहूयात स्पर्धा किती आहे. आता ह्याच्यामध्ये 3 प्रकारचे विद्यार्थी आहेत असं मला वाटतं. एक तर आहेत जुने विद्यार्थी, जे की आत्तापर्यंत MPSC देत होते जुन्या स्वरूपामध्ये. दुसरे आहेत की नवे विद्यार्थी, ज्यांनी डायरेक्ट नवीन पॅटर्नच्या अभ्यासाला सुरुवात केली आहे. आणि याच्यामध्ये एक तिसरा प्रकार येतो, तो म्हणजे UPSC करणारे विद्यार्थी. आता मग स्पर्धा नेमकी किती आहे, तर जुन्या विद्यार्थ्यांसाठी काय प्लस पॉईंट आहेत ते आपण पाहूयात. नवे विद्यार्थी हे नवीन अभ्यास करत असल्यामुळे कदाचित त्यांना रुळायला थोडा वेळ लागू शकतो. ठीक आहे. जुने विद्यार्थी यांना लेखीची तयारी नसल्यामुळे त्यांना मुख्य परीक्षा थोडीशी अवघड जाऊ शकते. आणि UPSCची तयार करणारे विद्यार्थी यांचा मुख्य परीक्षेचा अभ्यास चांगला असतो, प्रिलिम्सचाही चांगला असतो. मात्र MPSC घेत असणारी पूर्वपरीक्षा, MPSC घेत असणारे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन हे थोडेसे फॅक्च्युअल असतात आणि UPSC घेत असलेले जे काही MCQ आहेत किंवा जो काही प्रिलिमचा पेपर आहे तो थोडासा लॉजिकल असतो. त्याच्यामुळे जुन्या विद्यार्थ्यांना प्रिलिममध्ये फायदा होऊ शकतो आणि जे UPSC करणारे विद्यार्थी आहेत त्यांना मुख्य परीक्षेत फायदा होऊ शकतो. नवीन विद्यार्थी मात्र जो चांगला अभ्यास करेल, जो टिकेल, त्याला दोन्हीकडेही फायदा होऊ शकतो. मग अशा वेळी जिंकणार कोण हा आपल्याला प्रश्न पडतो. तर जिंकणार तोच जो स्मार्ट स्टडी करणार. आणि स्मार्ट स्टडी म्हणजेच कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त चांगला आणि दर्जेदार अभ्यास करणे. तर या दर्जेदार अभ्यासासाठी तुम्ही ज्ञानांकुरच्या सोबत या आणि नक्कीच तुम्ही या परीक्षेमध्ये जिंकणार याची खात्री आहे. आपण पाहूयात आपल्या ज्ञानांकुरच्या या YouTube चॅनलवर तुम्हाला रोज काय काय मिळतं आहे. तर तुम्हाला रोज चालू घडामोडी, तसेच पूर्व परीक्षेसाठी एक व्हिडिओ मिळतो, मुख्य परीक्षेसाठी काय गरजेचं आहे त्याचा एक व्हिडिओ मिळतो. आपण लवकरच स्टेट बोर्ड सिरीज घेऊन येत आहोत, म्हणजेच इथे आपण स्टेट बोर्ड, महत्त्वाचे स्टेट बोर्ड आणि प्रत्येक चॅप्टर वाईज त्यातलं काय महत्त्वाचं आहे हे सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. तसेच आपण वैकल्पिक विषयांची एक सिरीज घेऊन येतो आहे. याच्यामध्ये आपण एक विषय डिस्कस करणार आहोत, त्याचे प्रोज अँड कॉन्स डिस्कस करणार आहोत. याच्या पुढे आपण PYQ ॲनालिसिस, शॉर्ट ट्रिक्स, आन्सर रायटिंग, नोट्स आणि रिव्हिजन कसे करायची आणि रोजचा आपला आढावा कसा घ्यायचा या सगळ्यांबाबत आपल्या YouTube चॅनलवर रोज व्हिडिओ अपलोड होत राहतील. त्यामुळे ज्ञानांकुरसोबत जोडले जा. तुम्हा सगळ्यांना येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.